थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होणार। खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे। शिवसेना संपवण्यास आदित्य ठाकरे कारणीभूत, त्यांना काँग्रेससोबत जायचं होतं, दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप। राज्यातल्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी होणार, सुरेश धस यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। राज्यात पीक विमा योजनेत घोटाळ्याचा आरोप, परळी पॅटर्न म्हणत नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। शरद पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट, आम्हाला न्याय हवा, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, धनंजय देशमुख यांची पवार यांच्यासमोर मागणी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा, सरकारनं या प्रकरणाच्या खोलात जावं, आम्ही शांत बसणार नाही, शरद पवार आक्रमक। वाल्मिक कराड हाच सरपंच हत्या प्रकरणामागचा मास्टरमाइंड, खंडणी प्रकरणात अटक झालीच नाही, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा आरोप। सरपंच देशमुख हत्या प्रकरण लोकसभेत मांडलं, आरोपीच्या पाठीशी कोण हे जनतेला कळलं पाहिजे, देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर खासदार निलेश लंके यांची मागणी। मस्साजोगनंतर शरद पवार परभणीत, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेतली भेट, दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन। भरधाव ट्रक कारवर उलटला, भीषण अपघात, सांगली महामार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा मृत्यू। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत, बातम्यांचा वेगवान आढावा, बातमी 36 जिल्ह्यांची। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशन संपताच थेट बीडमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं आणि सरकारच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। मास्टरमाइंड कोणी असो त्याला सोडणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांना दिलंय। यावेळी त्यांनी गावकऱ्यांशीही संवाद साधला। शरद पवार यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळेला आम्हाला न्याय हवा आहे अशी मागणी कुटुंबियांनी केली। तसंच देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आपण घेत असल्याचंही शरद पवार यांनी जाहीर केलं। हत्या प्रकरणाच्या खोलात गेलं पाहिजे, सूत्रधाराला योग्य असा धडा शिकवायलाच लागेल असंही शरद पवार यांनी म्हटलंय। कितीही रक्कम दिली तरी गेलेला माणूस परत येत नाही याचाही आवर्जून उल्लेख त्यांनी केला। बीड जिल्ह्यातील घटना न पटणारी आहे, ही घटना महाराष्ट्राला शोभणारी नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर सध्या जे दहशतीचं वातावरण आहे त्याला आपण एकत्र येऊन तोंड देऊ असं आवाहन पवार यांनी केलं। मुख्य सूत्रधाराला अटक करा, आरोपींच्या पाठीशी कोण आहे हे लवकरात लवकर कळायला हवं अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी केली। मलाही वावरायला भीती वाटते, आम्हालाही टार्गेट केलं जाईल असा दावा सोनावणे यांनी केला आहे। वाल्मिक कराडचं मास्टरमाइंड आहे, वाल्मिक कराडनं जिल्ह्याची वाट लावली असा आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे। तर कुणालाही घाबरण्याची गरज नाही, 2 समाजात भांडणं लावली जात आहेत अशी टीकाही त्यांनी केली। संतोष देशमुख प्रकरण लोकसभेत मांडलं आहे, हे प्रकरण कुणाच्या मार्गदर्शनाखाली झालं याचा शोध घेतला पाहिजे अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात कुचराई केल्यानं बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। आज नवनीत कौवत यांची नवे पोलीस अधीक्षक म्हणून बीडमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 23 डिसेंबरला परभणीच्या दौऱ्यावर येत असल्याचं सांगितलंय। यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची राहुल गांधी भेट घेणार आहे।
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। तसंच सूर्यवंशीच्या नातेवाईकातील एकाला सरकारी नोकरी मिळावी अशी त्यांची मागणी आहे। थोड्याच वेळात खातेवाटप जाहीर होणार आहे। खातेवाटपाची यादी राज्यपालांच्याकडे पोहोचली असल्याची माहिती समोर येते। अधिवेशन संपताच मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होईल। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणकोणतं खातं मिळणार हे थोड्याच वेळात कळेल। खातेवाटप आज जाहीर होईल असं वाटतं। तीनही नेते एकत्रितपणे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। रायगडचं पालकमंत्रीपद नशिबात असेल असं वाटतंय, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलं। कोणतंही खातं मिळालं तरी अडचण नाही, जे खातं मिळेल त्याच खात्यात प्रामाणिकपणे काम करू अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली। एवढं मोठं बहुमत असतानाही महायुतीला खातेवाटप करता येत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। ज्याच्या हातात ईव्हीएम त्याच्या हातात लोकशाही असं देशात समीकरणच असल्याचा घणाघात सुद्धा राऊत यांनी केला। सरकारला प्रचंड बहुमत मिळालंय तरी खातेवाटप जाहीर झालेलं नाही। हे पहिलं अधिवेशन असेल ज्यात मंत्री खात्याविनाच बसतात असा टोला नाना पटोले यांनी लगावला। तर मंत्र्यांचं सध्या बिनपगारी काम सुरू असल्याची टीका पटोले यांनी केली। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमा योजनेत होणारा घोटाळा उघडकीस आणला होता। याचं गांभीर्य लक्षात घेत पीक विमा योजनेची चौकशी करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली। विदर्भ मराठवाड्यासाठी सरकारनं महत्त्वाचे निर्णय घेतले। 10 लाख एकर जमीन ओलिताखालती आणण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा सरकारकडून घेण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। काही लोकांना वाटतं की सभागृहात बोलण्यापेक्षा मीडियासमोर बोललं म्हणजे झालं असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला। जनतेला कामं करणारी लोक आवडतात, त्यामुळे काम करणाऱ्यांना जनता साथ देते, घरी बसणाऱ्यांना जनता घरीच बसवते असा खोचक टोलाही शिंदे यांनी लगावलाय। अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दिशा बदलण्यासाठी भाजपनं काँग्रेसचं कार्यालय फोडलं, संसदेच्या प्रवेशद्वारावर धुडगूस घातला असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केलाय। जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचाही दावा त्यांनी केला। गोकुळ दूध संघावरून मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात चांगलीच जुंपली। महायुतीची एक हाती सत्ता आल्यानंतर गोकुळ दूध संघात सत्तांतर करावं अशी मागणी करण्यात येते। मात्र क्षीरसागर यांनी निषेध करत वरिष्ठांनी निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे।